सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः. आरोग्य पत्रिकेचा साप्ताहिक कार्यक्रम निरामय. 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 नमस्कार श्रोते हो, निरामय या आरोग्य पत्रिकेच्या कार्यक्रमाचे सादर करते सूरज गोळे यांच्यासह मी ज्योती हातेकर आपणा सर्वांचं स्वागत करते आहे. श्रोते हो, 4 फेब्रुवारी हा जागतिक कर्करोग दिन म्हणून संपूर्ण जगभर पाळला जातो आणि या निमित्तानेच आज आपण कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल अकोल्याचं कॅन्सर सेंटर जे आहे तिथले 3 मान्यवर आपल्या इथे उपस्थित आहेत. डॉक्टर योगेश राठोड, कर्करोग तज्ज्ञ, डॉक्टर रुशिता मुनोत, सेंटर ॲडमिनिस्ट्रेटर अँड डॉक्टर उदय बाविस्कर, चीफ मॅनेजर. नमस्कार. नमस्कार. आपणा सर्वांचं मी कार्यक्रमामध्ये स्वागत करते आहे. डॉक्टर योगेश, मी सर्वप्रथम आपल्याला हा प्रश्न विचारेल की जागतिक कर्करोग दिन जो पाळला जातो तर 2026ची थीम काय आहे त्याविषयी आपण श्रोत्यांना सुरुवातीला सांगूया. यावर्षी 2026मध्ये जागतिक कर्करोग दिनाची थीम युनायटेड बाय युनिक आहे. कर्करोगाबद्दल लढाईत वैयक्तिकृत रुग्णकेंद्रित काळजीची माहिती भूमिका ही परिभाषित करते. प्रत्येक व्यक्तीच्या अद्वितीय गरजा पूर्ण करण्यासाठी कर्करोगाच्या उपचारांना अनुकूलित करण्याचे महत्त्व हे अधोरेखित करते. कर्करोग म्हणजे काय सांगू आपण आपल्या श्रोत्यांना सोप्या भाषेमध्ये? कर्करोग म्हणजे पेशींची जी आहे अनियंत्रित वाढ होते शरीरातल्या, ती जेनेटिक्समुळे किंवा तंबाखू सेवन करण्यामुळे किंवा प्रत्येक कॅन्सरचं जे आहे त्यानुसार त्यांची जी आहे अनियंत्रित वाढ होते. त्या अनियंत्रित वाढीमुळे शरीरात गाठ तयार होते आणि कधी ब्लड कॅन्सर वगैरे असेल तर त्यात ब्लड पेशंटचे आहेत त्यांची पण अनियंत्रित वाढ होते, त्यांची हे वाढ, त्यामुळे शरीराला त्रास होते. तो कसा वाढतो कॅन्सर आपण हे सांगू शकतो का? आणि संसर्गजन्य आहे का? कारण त्याची प्रचंड भीती असते जनमानसामध्ये. ज्यात असं संसर्गजन्य नाही आहे, कोणताच कॅन्सर असा नाही आहे की ज्यात असं संसर्गजन्य होते म्हणून. तुम्ही नॉर्मल जसं बाकी जे डिसिजेस असतात ज्यात बिमारी पसरते, दुसऱ्या व्यक्तीला जाते, तसं कॅन्सरमध्ये नाही होत. आणि वाढण्याचं जसं आहे की पहिले एका जागेवर गाठ बनणार आणि एकदा गाठ बनली एका जागेवर की आपण त्यांना बिना ट्रीटमेंटचं जर सोडलं तर ती बरेच दिवसापर्यंत राहिली तर मग ती शरीराच्या दुसऱ्या ऑर्गन्समध्ये जाते तसं. आणि मग तिथून मात्र धोका निर्माण होऊ शकतो. तिथून धोका निर्माण होऊ शकतो. त्यासाठीच प्रचंड आवश्यकता आहे. आज जसं आपण जागतिक कर्करोग दिवस पाळतो तर जेवढी जास्त जनजागृती होईल ती खूप जास्त आवश्यक आहे. डॉक्टर बाविस्कर, मला आपल्याला असं विचारायचं आहे की ही जनजागृती करणं कितपत आवश्यक आहे किंवा तळागाळातल्या लोकांपर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे, तर त्यासाठी आपण त्यांना काय सांगू? जनजागृती हा फार महत्त्वाचा विषय आहे कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये. नुसतंच हॉस्पिटल्स आले म्हणजे ट्रीटमेंट मिळाली किंवा सर्व कॅन्सर रुग्ण हे बरे झाले किंवा त्यांचं आउटकम सुधारलं असं होत नाही. कारण शिक्षण म्हणजे जो पेशंट आहे त्या पेशंटला हे कळणं महत्त्वाचं आहे की मला कॅन्सरचे सिम्पटम्स आहे, हां, किंवा माझे हे जे सिम्पटम्स आहेत किंवा मला जे होतं आहे हा कॅन्सर असू शकतो, तर हे त्याला सांगणं किंवा हे त्याला माहिती असणं आधी गरजेचं आहे, तरच तो डॉक्टरकडे येईल. तर आणि वेळेत येणं हे कॅन्सरचं अतिशय महत्त्वाचं भाग आहे. कारण जर वेळेत आलं नाही तर त्याचे आउटकम्स कॅन्सरचे वेगळं म्हणजे फेवरेबल आउटकम नसतात मग. तर वेळेत येण्यासाठी आधी त्या पेशंटलाही त्या व्यक्तीलाही माहिती असणं गरजेचं आहे की हे कॅन्सर असू शकतो. तर हे झालं जनजागृतीचा हा पहिला भाग आहे. दुसरा भाग जनजागृतीचा हा आहे की जे व्यसनं असतात, अनेक व्यसनांमधून कॅन्सर होतो. नुसती व्यसनं जरी आपण कंट्रोल केली किंवा व्यसनं नाही केली तर जवळ 30 ते 40% कॅन्सर असेच होणार नाहीत लोकांना. तर ही जी माहिती आहे तर जनजागृतीमध्ये ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवली जाते.
तर जनजागृती हा फार महत्त्वाचा विषय आहे कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये. नुसतं हॉस्पिटल असणं म्हणजे प्रत्येक व्यक्ती सतर्क होणं. नक्कीच नक्कीच. जेव्हा आपण आज मुलाखत देतोय, प्रत्येकाने आपली मुलाखत ऐकावी आणि ती त्यांच्या भाषेमध्ये आपण त्यांना समजावून जर सांगतो आहोत तर प्रत्येक व्यक्तीला आपण सतर्क करणार आहोत. आणि निश्चितच हे असे दिवस जे आपण पाळतो तर ते खरं तर त्याचं सार्थक झालं असं तेव्हाच होईल जेव्हा त्या पेशंटला माहिती मिळतो तुमच्यापर्यंत येऊन पोहोचणार आहे. हो, तर जागरूक होणं हे आजच्या या दिवसाचं आणि हे जे आपण कार्यक्रम करतोय त्याचा उद्देश आहे. नक्कीच नक्कीच. तर योगेश राठोड, मला आपल्याला हे विचारायचं आहे की भाविस्कर सरांनी आत्ताच आपल्याला सांगितलं की जनजागृती होणं प्रचंड आवश्यक आहे. नुसतंच हॉस्पिटल असून उपयोग नाही आहे. तर प्रत्येकाला कळलं पाहिजे की मला या रोगाची लागण झालेली आहे. तर कळत नाही आणि मग रुग्ण उशिरा येतात. तर उशिरा येणाऱ्यांपैकी आणखीन काय कारणं आहेत की का रुग्ण उशिरा येतो किंवा तिसऱ्या चौथ्या स्टेजमध्ये हॉस्पिटलमध्ये येतो? बरेच वेळेस असं आहे की कॅन्सरचं निदान लवकर होत आहे. निदान झाल्यानंतर बरेच पेशंट असे आहे की ते ॲक्सेप्ट नाही करत की आम्हाला बिमारी आहे. आणि त्यानंतर मग जे जनरल पॉप्युलेशनमध्ये जो प्रॉब्लेम आहे की त्यांना किमोथेरपी, सर्जरी ह्या गोष्टींची भीती वाटते. आणि ती भीती वाटल्यामुळे ते पहिले म्हणतात की नाही आम्ही ट्रीटमेंट घेण्यासाठी नाही. मग ते तेव्हा त्या पिरियडमध्ये मग ते येत नाहीत ट्रीटमेंटसाठी वगैरे. दुसरं सर्वात पहिलं जे आहे ते भीती. दुसरं आहे की एकदा डायग्नोसिस झाल्यानंतर म्हणजे जे आपलं निदान झाल्यानंतर तुम्हाला प्रत्येक जणांचं जे पर्स्पेक्टिव्ह आहे की कॅन्सर झाला म्हणजे मृत्यूच, तसं नाही आहे. एकदम कमी स्टेजचा जर बिमारी असेल तर आपण चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट करून बरेच 25-30 वर्ष कदाचित दुसऱ्याच बिमारीनं त्यांचं काहीतरी व्हायचं, पण कॅन्सर आपण पूर्णपणे कंट्रोल करू शकतो. पण ही जी माहिती आहे ही माहिती नसणं आणि त्यात मग बाकी जसं आता फिमेल्स म्हणजे महिला ज्या आहेत त्यांना जसं स्तनाचा कॅन्सर होणं किंवा गर्भपिशवीच्या तोंडाचा कॅन्सर होणं, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या लपवतात की ठीक आहे आता थोडासा त्रास आहे, समोर चालून पाहू. आणि जसं तंबाखू खाणारे व्यक्ती आहेत त्यांना बरेच लोक सांगतात नेहमी की नको खाऊ रे. आणि त्यात जर समजा बिमारी झाली तर ते बिमारी झाल्यानंतर मग त्यांना स्वतःची गिल्ट राहते की नाही आता झालं आहे आपण सध्या तरी अवॉइड करू. हे मेन हे आहेत. त्यानंतर दुसरा त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे की पैशांबद्दल विचार करणं की ट्रीटमेंटला बराच खर्च लागेल, एवढा खर्च कुठे नाही करायचं. तर आता गव्हर्नमेंटमध्ये नियर अबाउट तुमची 100% ट्रीटमेंट जी आहे ती पूर्णपणे फ्री होते. महात्मा ज्योतिबा फुले वगैरे हे सर्व हॉस्पिटल्समध्ये आलेलं आहे इन्क्लुडिंग अवर्स. जे निश्चितच फक्त माहिती असून उपयोग नाही, तुम्हाला निदान झाल्यानंतर पण बरेचदा पेशंटकडनं उशीर होतो, तो अजिबातच होऊ नये. जर तुम्हाला कळतं आहे की आपल्याला निदान झालं आहे कॅन्सरचं, त्याची योग्य ट्रीटमेंट घ्यावी आणि ती तुमचे डॉक्टर्स तुम्हाला चांगल्या प्रकारे उपलब्ध करून देत असतात. मला हे सांगा की आपल्या विदर्भात किंवा एकूणच या भागामध्ये कुठल्या प्रकारचा कर्करोग जास्त आढळतो? आपल्या विदर्भात तंबाखू सेवनाचा तंबाखू सेवन हे खूप जास्त होते. त्यामुळे तंबाखूशी रिलेटेड ज्या आजार आहे, जे कॅन्सर्स आहेत, जसं ओरल आपल्या तोंडाचा आणि गळ्याचा कॅन्सर ही सर्वात जास्त प्रमाणात सापडतो. त्यानंतर स्तनाचा कॅन्सर जो आहे तो, आणि तिसरा आपलं अन्ननलिकेचा कॅन्सर. हे सर्वात जास्त सापडतात 3 कॅन्सर. त्यात सर्वात जास्त जे आहे तंबाखू सेवनामुळे होणार आहे. कारण अन्ननलिकेचा पर्यंत पूर्ण कॅन्सर जे आहेत ते तंबाखू सेवनामुळे होतात. आणि त्याच्यानंतर बाकीचे कॅन्सर जे आहेत ते कमी प्रमाणात येतात. पण हे 3 सर्वात इम्पॉर्टंट आहे. आणि त्यात अजून गर्भपिशवीच्या तोंडाचा कॅन्सर, हे 4 कॅन्सर्स खूप कॉमन आहेत आपल्या इकडे. निश्चितच आपण जेव्हा माहिती ऐकतो भीती वाटते, पण त्याहीपेक्षा जर योग्य माहिती घेतल्या गेली, या दिवसाच्या निमित्ताने आपण जी माहिती सांगतो ती जर योग्य प्रकारे सगळ्यांनी ऐकली तर ही भीती मनातनं निघून जाईल. आणि निश्चितच हे कर्करोगावरती जे उपचार चाललेले आहेत किंवा आपण शोधण्याचा प्रयत्न करतो आहोत की हे पेशंट्स कमी व्हावेत, तर त्याला पण यश येईल. डॉक्टर रुशिता मुनोत, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की ग्रामीण भागामध्ये काय अडचणी आपल्याला दिसून येतात किंवा बरेचदा आपण पाहतो की महिला बराच उशीर करतात. सरांनी पण आत्ता सांगितलं की महिला उशीर करतात किंवा टाळतात सांगायचं, तर काय सांगू आपण त्या बाबतीत? ॲक्च्युली आपला ह्या विदर्भ एरियामध्ये जे अराउंड 80% लोक ग्रामीण भागात किंवा आदिवासी भागात राहतात. तर त्याच्यामध्ये महत्त्वाचा मेन आहे की तपासणी केंद्राची कमतरता. दुसरी एक गोष्ट आहे की महिलांमध्ये संकोचता येते आणि ते घाबरतात. आणि तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे एवढ्या दूर जायचं आणि प्रवासाचा खर्च, ह्या गोष्टींसाठी खूप जास्त लोकांना प्रॉब्लेम येतो.
आणि त्यांना त्रास होतो. तर ह्यासाठी आहे ना गव्हर्नमेंटनी आशा वर्कर्स ठेवलेल्या आहे. तर त्या आशा वर्कर आणि सरपंचांना जर आपण प्रॉपर ट्रेनिंग दिली, कारण की तिथल्या लोकांना माहिती असतं की ह्या महिलेला, ह्या कुटुंबातल्या व्यक्तीला हा त्रास आहे, आणि ह्या लोकांना जर आपण ट्रेनिंग दिली तर आपल्याला ती लोकं बरोबर राईट चॅनलला येऊ शकतात. म्हणजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांमध्ये एक गैरसमज आहे की उपचार हा फक्त श्रीमंतांसाठी आहे. हा गैरसमज दूर करणं महत्त्वाचं आहे. डॉक्टर राठोड, आपण काय सांगू, कॅन्सरची काय लक्षणं सुरुवातीला दिसतात जेणेकरून ओळखता येईल? आता प्रत्येक कॅन्सर जो आहे त्यांची जे लक्षणं आहेत त्यांच्या जिथला कॅन्सर आहे त्याच्यानुसार असते. जसं आपला तोंडाचा कॅन्सर असेल तर जो आपल्याकडे सर्वात कॉमन आहे, त्या कॅन्सरमध्ये तोंडामध्ये एखादा छाला येणं आणि ती भरणं नाही. 15-20 दिवसाची आपण ट्रीटमेंट घेतलेली आहे, 1 महिन्याच्या वर आपलं ते छाला आहे आणि ती बसत नाही आहे, तर त्या केसमध्ये आपल्याला लवकरात लवकर स्पेशलिस्ट डॉक्टरांना दाखवणं महत्त्वाचं राहते. दुसरं, गळ्यामध्ये वगैरे गाठ येणं, ही पण दुसरा एक कॉमन हे आहे सिम्पटम, ज्यात पेशंटला गळ्यामध्ये गाठ येणार आणि ती गाठ वाढत राहणार, कंटिन्युअसली वाढत राहणार. तर त्याचा इलाज लवकरात लवकर म्हणजे डायग्नोसिस करणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर जसं गर्भपिशवीचा कॅन्सर आहे, त्या कॅन्सरमध्ये आपलं मासिक पाळी बंद झाल्यानंतर रक्त येणं हा सर्वात कॉमन सिम्पटम आहे. संडासच्या जागेतून रक्त येणं किंवा उलटी झाली तर उलटीमध्ये तुम्हाला रक्त येणं. त्यानंतर खोकला आहे, 1-1.5 महिन्यापासून कंटिन्युअस आपल्याला खोकला येतो, तो लंग कॅन्सरच्या ह्याच्यात आपण मोडू शकतो. किंवा पोटात दुखत आहे, पोटामध्ये गाठ येत आहे आणि आपण सर्व इलाज केल्यानंतरही ती राहती आहे 15-20 दिवसाच्या वरसुद्धा, तर त्या केसमध्ये हे पोटाचे जे कॅन्सर आहे त्या केसेसमध्ये होते. आणि बाकी शरीरामध्ये सर्वात जो कॉमन आहे त्यात गाठ आहे. गाठ कुठेही असली तर तिला पाहणं खूप महत्त्वाचं आहे. स्तनामध्ये गाठ असणं, छोटी गाठ आहे तर आपण लगेच लवकरात लवकर जर दाखवलं तर निदान होऊ शकते. हे सर्व कॉमन सिम्पटम 90% जे आहे ते ह्या प्रकारेच माहिती पडतात. कधी फक्त जे ब्लड मॅलिग्नन्सीज आहेत त्यामध्ये तुम्हाला ताप येणं, कंटिन्यू 5-6 महिन्यापासून ताप येतो आहे, सर्व इलाज करतो आहे, ताप नाही बसत आहे. त्यानंतर तुम्हाला रक्त जे आहे हाताला जखम झाली, लवकर नाही भरत आहे, म्हणजे आपण इलाज केल्यानंतर सुद्धा, आणि तुमचं मागच्या 6 महिन्यात 10 किलोच्या वर तुमचं वजन कमी होत आहे कारण नसताना, तर हे ब्लड मॅलिग्नन्सीजमध्ये कॉमन सिम्पटम्स आहेत. काही गाठ सदृश्य प्रकार जे आहेत ते आपल्याला डोळ्यांनी दिसू शकतात, तर त्याकडे निश्चित कोणी दुर्लक्ष करू नये. आणि काही लगेच कॅन्सर हॉस्पिटलला जाण्याची भीती वाटत असेल तर आपण आपल्या फॅमिली डॉक्टरकडे जरी गेलं तरी ते तुम्हाला सांगू शकतात तुम्हाला आवश्यकता आहे जायची किंवा नाही. तर प्रत्येकाने असं सतर्क जरी राहिलं तरी पण कॅन्सर आहे की नाही हे पटकन लक्षात येऊ शकतं. सर, आपण काय सांगू, आपण याच्यावरती काय काय इलाज उपलब्ध आहेत? यात कॅन्सरमध्ये आपलं ज्या जागेवरचा कॅन्सर आहे त्याच्यानुसार इलाज आहे, पण मोठं असं आहे की किमोथेरपी देतो आपण, ज्यात आपण एका दिवसात जसं हप्त्याची किंवा 21 दिवसाला एकदा तुम्हाला हॉस्पिटलला यावं लागते आणि एका दिवसातच ती किमोथेरपी होऊन जाते म्हणजे 90% ऑफ द टाईम. आणि सर्जरी असते आणि रेडिएशन थेरपी. रेडिएशन थेरपी, सर्जरी जे ऑपरेशन जे करतो आपण, जेवढ्या पार्टला कॅन्सर आहे त्या जागेला काढून टाकायचं, आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे रेडिएशन म्हणजे लाईटची ट्रीटमेंट असते. त्यात आपण जे बिमारी वापस नाही आली पाहिजे, किंवा काही केसेसमध्ये जसं गर्भपिशवीचा कॅन्सर आहे त्यात ऑपरेशन करून फायदा नसतो. एकदम पहिल्या स्टेजच्या आधी जर माहिती पडला तरच आपण त्यात ऑपरेशन करतो. जर एकदा पहिल्या स्टेजच्या नंतर झालं तर प्रत्येक याच्यात तुम्हाला ऑपरेशन करायची गरज नाही आहे. ते रेडिएशन आणि किमोथेरपीनं पूर्णपणे कंट्रोल होते, म्हणजे ते सर्जरीसारखंच चांगलं होते. जसं गळ्याचे कॅन्सर्स आहेत जे आपलं आवाजाचं यंत्र आहे, त्या कॅन्सर्समध्ये पण आपण रेडिएशन किमोथेरपीमध्ये पूर्णपणे आपण ट्रीटमेंट कंप्लीट करू शकतो. तर हे मोठे 3 प्रकारच्या ट्रीटमेंट्स आहेत. कोणतीही ट्रीटमेंट एकटी दिली किंवा एकच ट्रीटमेंट सफिशियंट आहे का? नाही, तुम्हाला तिन्ही ट्रीटमेंटमधलं काहीतरी पार्ट आपल्याला घ्यावं लागेल. आणि ह्याच्यासाठी तुम्हाला हे समजण्यासाठी बेसिक एखाद्या कॅन्सर हॉस्पिटलला जाऊन तुमचा पूर्ण प्लॅन समजून घेणं महत्त्वाचं आहे, की तुम्हाला पहिले कोणती ट्रीटमेंट देणार आहे, त्यानंतर कोणती देणार आहे, आणि कधी आपली ट्रीटमेंट संपती आहे. फक्त आपण ऑपरेशन कधी जसं बरेच पेशंट असे करतात की त्यांचं सर्जरी स्तनाचा कॅन्सरचं ऑपरेशन होऊन जाते, त्यांना त्रास नसतो आणि ते मग म्हणतात की आम्हाला त्रास नाही, आम्ही का बरं ट्रीटमेंट घ्यायची.
पण त्यानंतर अजून 6-1 महिने आपल्याला ट्रीटमेंट घ्यावी लागते, कारण बिमारी आली नाही पाहिजे आणि ती बिमारी वापस येणार. मग जर समजा आपण ट्रीटमेंट नाही घेतली तर 2 वर्षानंतर बिमारी वापस येते. ही फार महत्त्वाची माहिती आहे की आपण काय ट्रीटमेंट आणि कशी ट्रीटमेंट घेणार आहोत हे समजून घेतलं पाहिजे. कारण भरपूर पेशंट वाढलेले आहेत, आपण इतरत्र पण चौकशी केलेली असते आणि मग कुणाला वाटतं की मला ऑपरेशनच्या आधी किमो त्यांना तर दिला नव्हता, मला का देतोय, असं आपण आपल्या मनाने काहीतरी भीती घालून घेतल्यापेक्षा आपल्या डॉक्टरांशी पूर्ण नीट बोलून घ्यावं आणि नक्कीच आपल्याला त्याची योग्य माहिती करून घ्यावी. डॉक्टर बाविस्कर, मला हे सांगा की आपण जेव्हा एखादा पेशंट असा निर्माण होतो आणि प्रचंड भीती असते, भरपूर ट्रीटमेंट असलं तरी पण भीतीदायक असाच तो आजार आहे, तर अशा वेळेला कुटुंबियांनी किंवा इतर लोकांनी त्याच्याशी कसं वागलं पाहिजे? कारण संसर्गजन्य नाही आहे पण तरी भीती वाटत असते कॅन्सर पेशंटजवळ जायला किंवा हॉस्पिटलमध्ये जायला पण बरेच जणांना भीती वाटत असते, तर त्यांनी ही कशी परिस्थिती हाताळावी? तर याच्यामध्ये जर प्रायमरी फिजिशियन जे असतात आपले जनरल प्रॅक्टिशनर्स, त्यांचाही रोल आहे. कारण नॉर्मली आपण काही कॅन्सर स्पेशालिस्टकडे डायरेक्टली जात नसतो आणि आपले काही डाऊट असतील तर आपण सगळ्यात आधी आपल्या जनरल प्रॅक्टिशनरकडे किंवा आपले जे बाजूचे डॉक्टर आहेत त्यांच्याकडे जातो. त्यांनाही जर नाही कळलं तर कॅन्सर हॉस्पिटलमध्ये सरळ येणं आणि तिथे डॉक्टर असतात ते काउन्सिलिंगही करतात. असं नाही की लगेच इलाज सुरू करतात, पण काउन्सिलिंग हा एक महत्त्वाचा भाग आहे. इलाज सुरू होण्याआधी पण आणि इलाज सुरू असताना सुद्धा, कारण त्या काउन्सिलिंगद्वारेच पेशंटचा इलाजही पूर्ण होतं. अनेक पेशंट इलाजमध्ये सोडून देतात, तर ते आमचे डॉक्टर राठोडांना माहिती आहे, ते काउन्सिलिंगमध्ये खूप वेळ देतात. तो इलाज पूर्ण करणं हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे. त्याशिवाय कॅन्सर पूर्णपणे त्यातनं मुक्तता मिळत नाही. आता राहिला भाग की मला काही सिम्पटम्स आलेत कोणालाही, कुठल्याही पेशंटला, तर त्याचं मी आता काय करावं, कुठून माहिती घ्यावी? तर बेस्ट म्हणजे तुम्ही कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जा आणि त्या डॉक्टरांनाच दाखवा आणि त्यांच्याकडूनच ते माहिती घ्या किंवा त्यांच्याकडूनच ते पूर्ण तुम्ही तुमच्या मनातले ज्या काही शंका आहेत त्या त्यांच्याकडे विचारा आणि तुमचं सगळ्या शंकेचं निरसन करून घ्या. आहे की नाही आणि असेल तर त्याचं काय करायचं हे सगळं तुम्हाला पूर्ण त्याचं हे मिळून जातं. म्हणजे पेशंट असतील किंवा त्यांचे नातेवाईक असतील यांनी एकतर सर्वात पहिले घाबरू नये. त्यांना सगळी माहिती मिळणार आहे, काय ट्रीटमेंट दिली जाणार आहे हे पण सांगितलं जाणार आहे. आणखीन कुठल्याही शंका असतील तर ते आपण सहज विचारू शकतो, त्याच्यामुळे अजिबातही घाबरायची गरज नाही आहे. गावात जर असेल तर मॅडमने सांगितलं की आशा वर्कर्स, तर तोही फार महत्त्वाचा सोर्स आहे तो. मग त्या चॅनलाइजही करतात की तुम्ही जर त्यांना काही कळलं नाही तर ते पेशंटला योग्य व्यक्ती स्पेशलिस्टकडे घेऊन जाऊन जे काही त्यांचे मनातले शंका असतील व्यक्त करून स्पेशलिस्ट ओपिनियन देऊन ते सगळं त्यांच्या मनातली भीती आणि योग्य दिशा ते स्पेशलिस्टकडून मिळते. पुढे येऊन माहिती घेणं हे तितकंच महत्त्वाचं आहे, नुसतं घाबरून होणार नाही. नक्की नक्की. डॉक्टर ऋषिता, मला हे सांगा की फक्त या कॅन्सरचा प्रतिबंध करणं हा पेशंट किंवा डॉक्टर इथे संपत नाही विषय, तर एक समाजाचा पण त्याच्यामध्ये रोल असतोच. तर समाज पातळीवरती कर्करोग प्रतिबंधासाठी काय केलं गेलं पाहिजे? ॲक्च्युली तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला की प्रतिबंध हा फक्त डॉक्टरांचा पर्यंत विषय नाही आहे, तर हा विषय समाजाचा आहे. तर समाजामध्ये आपल्याला शाळा, कॉलेजेस यांना जनजागृती अभियान सुरू करावे लागतात. महिलांचे रेग्युलर आरोग्य चेकअप व्हायला पाहिजे. तंबाखू विरोधी अभियान सुरू व्हायला पाहिजे. आणि आत्ता ह्या बजेटमध्ये गव्हर्नमेंटने तसा तंबाखूवर टॅक्स वाढवला आहे, ती इनडायरेक्टली हो आपल्याला एक चांगली बाजू आहे. आणि चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक कामाच्या ठिकाणी रेग्युलर हेल्थ चेकअप, ॲन्युअल हेल्थ चेकअप किंवा क्वार्टरली हेल्थ चेकअप व्हायलाच पाहिजे. आणि प्रत्येक महिलेनी किंवा प्रत्येक इंडिव्हिज्युअलनी आफ्टर 35 इयर्स आपले हेल्थ चेकअप करणं गरजेचं आहे. आणि जेवढी माहिती तुम्ही पुरवाल तेवढाच कर्करोगाचा बोजा तुमचा कमी होतो. आणि आमचा सगळ्यांचा एकच उद्देश आहे, रुग्ण फिरू नये, तो योग्य ठिकाणी पोहोचावा. म्हणजे सगळीकडनं फिल्डिंग जर आपण लावली तर आपल्याला पाहिजे ते आपल्याला मिळू शकतं. डॉक्टर राठोड, मला हे सांगा की बरेचदा कुठलाही जेव्हा मोठा आजार होतो, कॅन्सरसारखा आजार तो भीतीदायक आहेच, पण असा मोठा आजार जेव्हा होतो तेव्हा मानसिक परिणाम पण होतात. तो रुग्ण घाबरलेला असतो, त्याचे नातेवाईक घाबरलेले असतात. तर या वेळेला काय केलं गेलं पाहिजे? कारण त्यामुळे पण कदाचित घाबरून ट्रीटमेंट बंद केल्या जाऊ शकते. बरेच वेळेस हा प्रकार होतो. म्हणजे असं पकडा की 100पैकी 30 पेशंटचा हा प्रॉब्लेम आहे की ज्यात पेशंट म्हणतात की आम्हाला माहिती जरी असेल तरी ते ट्रीटमेंटच्या याने जात नाही. पण फॅमिली सर्वात महत्त्वाची असते, कारण आम्ही पेशंट असे पाहिलेले आहेत की ज्यांचे पेशंट जरी घाबरलेला असेल
तरी फॅमिलीचे जे लोक, जसं म्हणजे घरातले जेवढे लोक आहेत त्यांच्याकडे जर एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड त्यांनी जर ठेवला तर ट्रीटमेंट जे आहे, ट्रीटमेंटचे रिॲक्शन पेशंटला आपण समजावून सांगू शकतो. नसेल समजा या परिस्थितीत कधी कधी असं होतं की फॅमिली पण घाबरलेली असते, तर तुम्हाला स्पेशालिस्ट डॉक्टर जे आहे त्यांच्याकडे जाऊन एकदा फक्त भेटणं महत्त्वाचं आहे. भेटल्यानंतर माहितीचा एक पूर्णपणे माहिती काढणं महत्त्वाचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता जेवढं मी प्रत्येक पेशंटला असं समजून सांगतो की हे जे ट्रीटमेंट्स आहेत त्या ट्रीटमेंट्सबद्दल जनरल पॉप्युलेशनला न विचारता, म्हणजे आजूबाजूच्या लोकांना न विचारता तुम्ही डॉक्टरांना विचारा. कारण कसं आहे की पेशंट जे बाकी जनता जी आहे ती फक्त एकदम खराब झालेल्या पेशंट्सकडे ध्यान देते, की ज्यांचं म्हणजे अरे यांची ट्रीटमेंट झाली तरी पण आहे, पण त्यांना माहिती नाही राहत की एक्झॅक्टली म्हणजे नेमकं काय झालं होतं. तर स्पेशालिस्ट डॉक्टरांकडे जाऊन भेटणं हा सर्वात महत्त्वाचा आणि पहिलं पाऊल आहे. ते फॅमिलीवाल्यांनी पहिले घेतलं तर बेटर राहते, कारण कधी कधी पेशंट जे आहेत ते ॲक्सेप्ट नाही करत. तर त्याच्यामुळे मग आपण पहिले फॅमिलीने एकदम माहिती घेणं सर्वात महत्त्वाचं. एकदा त्यांना माहिती पडलं की मग हिंमत होते, त्यांचं भीती निघाली की मग भीती निघाल्यानंतर मग थोडं 2-3 दिवस किंवा 10-15 दिवसानंतर ते रेडी होतात, ॲक्सेप्ट करतात की मला बिमारी आहे. आणि ही बिमारी झाल्यानंतर एकदा ॲक्सेप्ट केल्यानंतर मग समोर आपण ट्रीटमेंटसाठी ते एकदम आरामात आपण समोर जाऊ शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला प्रॉपरली एका कन्सल्टंट जे पण म्हणजे स्पेशालिस्ट आहे त्यांच्याकडे जाऊन भेटणं खूप महत्त्वाचं आहे. कदाचित एका व्यक्तीला भेटल्यानंतर तुमचं समाधान जर नाही झालं तर तुम्ही त्याच फील्डमधल्या दुसऱ्या व्यक्तीला जाऊन भेटणं महत्त्वाचं आहे, कारण त्यात सेकंड ओपिनियन होऊन जाते. तुम्ही तुमची मानसिक जे आहे की एका व्यक्तीने सांगितलं आहे नाही यांचं चुकीचं शकते, तर त्या केसमध्ये दुसरा व्यक्ती पण सेमच सांगतोय, तर थोडं ॲक्सेप्टन्स आपलं वाढते, म्हणजे त्या गोष्टींच्या परिणामाची सर्व गोष्टींची माहिती भेटते. तर सर्वात महत्त्वाचं माहिती भेटणं महत्त्वाचं आहे. म्हणजे 4 लोकांना भेटा पण तज्ज्ञ लोकांना भेटा. आणि तुमची भीती घालवायची असेल तर तुम्ही भीतीपोटी जर कॅन्सर हॉस्पिटलला जाणार नाही तर ती भीती घालवण्यासाठी म्हणून तिथे जाणं आवश्यक आहे. तेच तज्ज्ञ तुम्हाला योग्य मार्गदर्शन करणार आहेत. आणि सर तुम्ही आत्ता जे सांगितलं की होऊ शकतं की तुम्ही खूप खराब झालेली केस पाहिली आहे आणि तुमचा पेशंट जो आहे अगदी पहिल्या स्टेजचा आहे, तर तुम्हाला एकदम चांगली ट्रीटमेंट मिळणार असते आणि म्हणूनच तुम्ही तज्ज्ञ लोकांना भेटणं खूप जास्त आवश्यक असतं. सर मला एक हा प्रश्न विचारायचा आहे की एकदा आपण उपचार घेतलेत आणि ऑपरेशन किंवा या सगळ्या गोष्टी झाल्या आहेत तर फिरून हा कॅन्सर पुन्हा होऊ शकतो का? आपण जसं आता स्टेज जशा असतात त्यानुसार, म्हणजे पहिल्या स्टेजची बिमारी, दुसऱ्या स्टेजची, तिसऱ्या स्टेजची आणि चौथ्या स्टेजची, असे आपण 4 कोणत्याही कॅन्सरमध्ये आपण स्टेज करतो. तर एकदम अर्ली स्टेजवाले जे आहे ते पण वापस येऊ शकतात किंवा शेवटच्या स्टेजवाले आहेत ते तर कंटिन्यू म्हणजे वापस येण्याचे चान्सेस सर्वात जास्त राहतात. आपण पूर्णपणे ट्रीटमेंट कंप्लीट केल्यानंतर चान्सेस असतात की पहिल्या 2 वर्षात सर्व मॅक्सिमम कॅन्सर जे आहे ते वापस येतात पहिल्या 2 वर्षात, जर आले तर. नाही आले तर मग एकदा 2 वर्ष निघाले आपले की त्याच्यानंतर मग काही असं युजली वापस येण्याचे चान्सेस एकदम कमी होतात. त्याच्यासाठी आपण जेव्हा पण ट्रीटमेंट पूर्ण कंप्लीट होतात तुमच्या, त्यानंतर प्रत्येक 3 महिन्याला भेटणं गरजेचं असते डॉक्टरांना. त्याच्यानंतर स्कॅनिंग जी आहे ती करणं महत्त्वाची असते. याचा करण्याचं रिझन हे असते की त्यात बिमारी जर समजा इनकेस वापस आली तर तिला आपण लवकरात लवकर ट्रीटमेंट करू आणि मॅक्सिमम आपल्याला त्याच्यात फायदा होऊ शकतो. म्हणून जसं पूर्ण ट्रीटमेंट झाल्यानंतर प्रत्येकच कॅन्सरचा तो एक मूलभूत हेच राहतो की तो वापस येण्याचे चान्सेस असतात. पण आपण ट्रीटमेंट जर पूर्णपणे कंप्लीट केलेली असेल, अर्ली स्टेजवाले असेल तर ते 20-25 वर्ष पण कधी वापस येत नाहीत. पण ह्याच्यासाठी आपल्याला व्हिजिलंट राहावं लागेल, म्हणजे ध्यान देत राहावं लागेल, दर 3 महिन्यांना भेटत राहायचं. आणि फॉलोअप जर ओके असला तर आम्ही असे पेशंट पाहिले की जे आमच्याकडे 20-20, 30-30 वर्ष आले आहेत आणि त्याच्यानंतर तर भेट नाही झाली त्यांची, पण सर्वायवल चांगलं असते जर एकदम कमी स्टेजमध्ये आपण पकडला तर. आणि लास्ट स्टेजवाले असेल तर त्यांना एकदा आपल्याला कंटिन्युअसली भेटतच राहावं लागते. पण वापस येण्याचे थोडे बहुत चान्सेस असतात जे आपण बाकीच्या ट्रीटमेंट ज्या देतो. जसं आता मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं, स्तनाचा जो कॅन्सर आहे त्यात ऑपरेशन झाल्यानंतर वापस येण्याचे चान्सेस असतात. ते नाही झाले पाहिजे म्हणून आपण अजून किमोथेरपी वगैरे हे सर्व प्रकार सांगितले गेलेला उपचार तुम्ही पूर्णतः पाळला पाहिजे आणि तेव्हाच त्या शक्यता आपण पूर्ण नाकारू शकतो. डॉक्टर ऋषिता मला हे सांगा की बरेचदा होतं असं की आर्थिक पण अडचणी असतात आणि म्हणून पण एखादा व्यक्ती विचार करतो की बापरे एवढं मोठं हॉस्पिटल आहे, खर्च खूप असेल, तर बऱ्याचशा सरकारी योजना पण असतात, तर त्याविषयी पण आपण माहिती सांगूया. हो, ॲक्च्युली जेव्हा पण पेशंट पहिल्यांदा येतो की कर्करोग झाला म्हणजे आता मला खूप पैसा लागणार आणि ह्या
ही ट्रीटमेंट फक्त श्रीमंताची गरिबाची नाही. पण आता आयुष्यमान भारत ह्या ही एक संजीवनी आहे सर्व पेशंटसाठी, की त्या योजनेमुळे आयुष्यमान भारत योजना म्हणजेच ही आपल्या महाराष्ट्रामध्ये MJPJY या नावाने असते. ह्या योजनेमध्ये आपल्या पेशंटचा किमोथेरपी, रेडिएशन आणि सर्जरी हे तिन्ही फ्री मिळतात. त्यामुळे पेशंटला कुठेच जायची गरज नाही. फ्री ऑफ कॉस्ट कॅशलेस ट्रीटमेंट होते. फक्त त्यांना त्यांचा काही डॉक्युमेंट्स गव्हर्नमेंटच्या याच्या साईटवर अपलोड करावे लागतात आणि त्यांना लगेच ट्रीटमेंट फ्री मिळते. डॉक्टर बाविस्कर सर, मला आपल्याला हे विचारायचं आहे की आपल्याला बऱ्याच ठिकाणी हे कॅन्सर सेंटर्स जे आहेत, कोकिलाबेन धीरबाई अंबानी हॉस्पिटलचे ते दिसत आहेत, तर त्यामागचा उद्देश काय आहे ते सांगा. मग आमची सुरुवात 2018मध्ये झाली. सर्वसाधारणपणे कॅन्सरची ट्रीटमेंट, कॅन्सरचा इलाज हा जास्त करून म्हणजे मुख्यत्वे हा मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरांमध्येच जास्त करून मिळतो. जर तुम्हाला कॉम्प्रिहेन्सिव्ह ट्रीटमेंट म्हणजे सर्वांगीण ट्रीटमेंट जर तुम्हाला पाहिजे असेल पूर्णपणे, पारंपरिक पद्धतीने लोक मुंबईकडे धावतात, पुण्याकडे जातात. तर यामुळे काय आहे की जो आपला ग्रामीण पट्टा आहे हा थोडा सुटत होता. आणि उशिरा जाणं हे तर पहिल्यापासूनचा हा प्रॉब्लेम आहेच आपल्या समाजामध्ये. पण हे जे लाँग डिस्टन्स ट्रॅव्हलिंग म्हणजे खूप लांब प्रवास करून इलाज करून घेणं आणि त्यात मग मोजकेच सेंटर असल्यामुळे मग त्यात वेटिंग असते, त्या वेटिंगमुळे स्टेजिंग वाढते. तर यामुळे आउटकम म्हणजे सक्सेसफुल ट्रीटमेंट किंवा यशस्वीपणे कॅन्सर मुक्तता यावर परिणाम होत होता. आता कॅन्सर क्लोजिंग द कॅन्सर गॅप हा एक 2022 ते 2024पर्यंत एक वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं ते एक ब्रीदवाक्य त्यांनी होतं. पण हे ब्रीदवाक्य नंतर आलं, पण हा प्रॉब्लेम हे आधीपासूनच आहेत. तर आमच्या व्यवस्थापन मॅनेजमेंट जे आहे त्यांनी हे ठरवलं की ही परिस्थिती थोडी बदलायला पाहिजे. तर पहिलं पाऊल म्हणजे आपले हॉस्पिटलच जे आधुनिक सुविधांनी युक्त असतील असे हे हॉस्पिटल जर आपण ग्रामीण भागातच नेले तर तिथल्या लोकांनाही मुंबईपर्यंत येण्याची काही गरज नाही. तर आम्ही हे पहिलंच काम आमचे जे चेअरमन आहेत मॅडम, त्यांनी हा पहिला प्रयत्न केला की तिन्ही ठिकाणी एका वर्षातच, त्याच वर्षी तिन्ही ठिकाणी हॉस्पिटल्स ते उघडले गेले. तर याने बराच फरक पडलेला आहे. एक हॉस्पिटल जवळजवळ 2 जिल्ह्यांना सर्व करतो. तर 6 जिल्हे तरी या वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, तर 6 जिल्हे तरी कवर झालेले आहेत. आणि याचा फार मोठा फायदा ग्रामीण भागामध्ये झालेला आहे, होत चालला आहे. तर आता लोकांना फार लांबपर्यंत जाण्याची गरज नाही इलाजासाठी आणि थांबायची गरज नाही. इलाज सुरू व्हायलाही वेळ लागत होता, आता इलाज लगेच सुरू होतो. हा एक महत्त्वाचा भाग आहे. जर तुम्हाला कॅन्सरमुक्त व्हायचं आहे सक्सेसफुली, तर हा मुख्य उद्देश आमच्या इथे येण्याचा आहे. तर आम्ही शहरात तर होतोच, तर हे कारण आहे इथे कॅन्सर सेंटर सुरू करण्याचे. म्हणजे आपल्याला देशाला, जगाला कॅन्सर मुक्त करण्यासाठी हे एक चांगलं पाऊल उचललं गेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. तर क्लोजिंग द कॅन्सर केअर गॅप, तर त्याचं त्यामध्ये जे येतं त्यात कॅम्प घेऊन डिटेक्शन करणं, अर्ली डिटेक्शन्स म्हणजे तुम्ही अनेक ठिकाणी कॅम्प उघडा, त्यात कॅन्सर डिटेक्ट करा. ओरल चेकिंग आहे, स्तनांची चेकिंग आहे आणि अवेअरनेस कॅम्पेन्स. तर हेही ते क्लोजिंग द गॅपचा पार्ट आहे. तर ग्रामीण भागात सुविधा उपलब्ध करणं हाही त्याचा एक भाग आहे. तर हे प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि ती आम्ही फार आधीच केली. निश्चितच मला असं वाटतं आज आपण भरपूर आणि योग्य अशी माहिती आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवलेली आहे. डॉक्टर राठोड, जाता आता काय संदेश द्याल आपण? कर्करोग हा फक्त वैद्यकीय प्रश्न नाही, तो व्यवस्थेचा, समाजाचा आणि संवेदनशीलतेचा प्रश्न आहे. योग्य माहिती, योग्य वेळ आणि योग्य व्यवस्था असल्यास अनेक जीव वाचू शकतात. तपासणी करा, तंबाखू सोडा, भीती नाही आणि माहिती पसरवा. निश्चितच आज आपण महत्त्वपूर्ण अशी माहिती आमच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत केलेली आहे. आज आपण आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात आणि ही माहिती आमच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवली, त्यासाठी आकाशवाणी अकोला केंद्रातर्फे मी आपले आभार मानते आहे. धन्यवाद. धन्यवाद. सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः.
आरोग्य पत्रिकेचा साप्ताहिक कार्यक्रम निरामय. निरामय. निरामय.